नमस्कार प्रेक्षकांनो, सावल्याची जणू सावली या मालिकेत एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. खूप इंटरेस्टिंग असा ट्विस्ट आला आहे. इकडे सावलीच्या चरित्रावरती या ऐश्वर्याने शिंतोडे उडवले, पण आता ही सावली असा काही मोठा गेम ओव्हर करणार आहे आणि ऐश्वर्याचे दात मात्र तिच्या घशात अडकवणार आहे. आता इकडे सावलीने जर वेळ मागून घेतला आहे, या वेळेमध्ये नक्की सावली कशा प्रकारे हा पुरावे सगळ्यांसमोर आणणार आणि ऐश्वर्याला मात्र तोंडावरती सपट मारणार आहे. पाहूनच खूप मजेशीर असणार आहे. तर दुसरीकडे मात्र हा राजकुमार, पोपटासारखा बोलणारा राजकुमार, इकडे आता मात्र सावलीच्या चरित्रावरती तोही संशय घ्यायला लागतो. पण तसं सावली बोल ना, आता काय झालं? तू माझ्यावरती जो ब्लेम लावत होती ना, तो तुझ्याच बाबतीत झालंय सगळं. अगं, हे सगळं तू करत होतीस, पण माझ्यावर हे सगळे आरोप लावलेस आहे. तुझ्या काही पुरावे नाहीत. पण इकडे बिचारा सावलीला सगळ्या पुराव्यासहित राजकुमारचं सत्य सगळ्यांच्या समोर आणायचं असतं. म्हणून तिने वेळ मागितलेला असतो की आता मला फक्त संध्याकाळपर्यंतचा वेळ हवा आहे. तेवढ्याच वेळेत ना मी तुमच्यासमोर पुरावे सादर करेन आणि मी निर्दोष आहे, आता हेही तुम्हाला समजेल. मात्र सावली इकडे कशा प्रकारे आता देवाला हात जोडून इकडे सावली काही पुरावे मिळले पाहिजे अशी प्रार्थना करत असते. पण आता मात्र या दोघांचे रंगे हात अगदी खूप खराब पद्धतीने व्हिडिओ देखील सगळ्यांच्या समोर या राजकुमारचे दाखवले जाणार आहेत आणि असं या राजकुमारला जन्माची अद्दल घडली जाणार आहे. इकडे मात्र सावलीवरती ब्लेम करणारी ती तिलोत्तमा, याही आता या सावलींच्या पायाशी येणार असते. पण हे सगळं नेमकं कशा प्रकारे घडणार आहे, कसं होणार आहे, जगन्नाथची यामध्ये एंट्री असणार आहे का, हे सर्व तुम्हाला या भागात पाहायला मिळणार आहे. आपण पुढे पाहणारच आहोत की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. प्रेक्षकांनो, इकडे मात्र ऐश्वर्या एवढी धूर्तपायी असते की तिने मात्र सावलीचा गेम ओव्हर करण्यासाठी, म्हणजे सावलीला घराच्या बाहेर काढण्यासाठी एवढा काही प्लॅन केलेला असतो. काही करून तिला सावलीला या घराच्या बाहेर काढायचं असतं. तिने ठरवलं आता आपल्याकडे एवढा खूप मोठा चान्स आहे, तर चान्समध्ये आपण बाजी मारलीच पाहिजे. म्हणून तिने सहज आता चालत इकडे देवा आणि सावली या दोघांचा फोटो काढल्यामुळे आता खूप मोठा घरात झालेला आहे. इकडे हा राजकुमार मात्र बाहेर एवढे प्रकरण करतोय आणि सावली बिचारी ओरडून ओरडून सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करते, पण तिच्यावर मात्र अगदी कोणीही विश्वास ठेवायला तयार नाही. आणि जे सावलीने इकडे काही केलंच नाही त्यावरती मात्र सगळ्यांनी विश्वास ठेवला आहे. इकडे राजकुमारने आता फायनली या जुलीला तो हार दिलेलाच असतो, तो तिला हवा असतो. आता त्यात मात्र सावलीने पुरावा गोळा केलाय आणि तिने व्हिडिओ काढून घेतलाय. पण तेवढ्यातच पुरावा तिच्यासाठी पुरेसा नाही, कारण तेवढ्यावरती हा राजकुमार आणखीन काही त्याचे कारण तर देऊ शकतो ना. म्हणून इकडे सावलीने ठरवले असते अगदी ठोस पुरावे आपल्याकडे असायला हवेत. आता मात्र इकडे देवाने मात्र सावलीची भक्कमपणे बहिणीच्या नात्याने साथ दिलेली असते. त्याच प्रकरणामध्ये ऐश्वर्या घाणेरड्या कारस्थान करून सावलीला त्याच अडकवायला जाते. मात्र देवा मात्र सावलीची मदत करतो. इकडे त्या जुलीलाही त्यानेच त्याच्या प्रेमाचे नाटक करून तिच्या जाळ्यामध्ये अडकण्याचा प्रयत्न केलेला आहे, आपण पाहिलेला आहे मागच्या एपिसोडमध्ये. इकडे दुसरीकडे राजकुमार ही जुलीसोबत प्रेमाचं नाटक करत नाही, तर तो खरोखर जुलीच्या प्रेमात आहे असं तिला दाखवतो. पण हा देवा मात्र तिच्यासोबत नाटक करतोय, ते फक्त आणि फक्त सावलीला पुरावे हवेत म्हणून. पण इकडे आता राजकुमारला काय माहीत, जी सावली एवढी साधी भोळी दिसते ती केवढी टॅलेंटेड आहे, तिच्यामध्ये खूप माइंड आहे आणि त्याचा माइंडने आता ती या राजकुमारचा गेम ओव्हर करणार आहे. एवढा राजकुमार सावलीवरती ओरडलेला असतो. सावलीला बिचारीला खूप वाईट वाटलेलं असतं. वरून राजकुमारने सावलीला धमकावलेलंही असतं, कारण आता परत हे सगळं बोललीस ना तर मी तुला आईच्या समोर परत उभा करेल. आणि मग बघ काय, इकडे राजकुमारने एवढं सगळं करून ती सावली एवढं बोलण्याची त्याच्यात एवढी हिंमत येतेच कुठून, कारण बिचारी अमृता ती मात्र भोळी बाबडी आहे. तिला प्रत्येक वेळेस राजकुमारची काळजीच वाटते, कारण राजकुमार सतत कसल्या तरी चिंतेत आहे असं वाटतं. पण ती काळजीपोटी प्रत्येक वेळेस त्याला विचारायला लागते. पण हा राजकुमार मात्र त्या जुलीच्या आंधळ्या प्रेमामध्ये वेडा झालेला असतो. या अमृताच्या मात्र बरोबर अपमान केल्याशिवाय सोडत नाही आणि बिचारी अमृता
प्रत्येक वेळेस त्याच्या पुढे पुढे करत असते. हा काय तिला सोडत नाही. प्रत्येक वेळेस टोमणे मारून बोलत असतो. तिच्यासोबत तिला चांगली वागणूक देत नाही. तिला जे एका पत्नीचे सर्व आदर सन्मान पत्नीला लागतो तो तिला देत नाही. मात्र सगळं सहन करते. आता मात्र इकडे सारंग ही या सावलीला शोधतच असतो, कारण याच पापी आणि घाणेरड्या राजकुमारचं सत्य सांगायचं असतं. हे म्हणजे प्रमोशन होणार असतं, पण आता ह्या राजकुमारचं प्रमोशन मात्र त्याला स्वप्नातच दिसणार आहे. आणि ते राजकुमारचं एक स्वप्न राहणार आहे, कारण राजकुमारचं जे प्रमोशन होणार होतं ते डिसिजन ज्या वेळेस डिक्लेअर करणार असतात त्यावेळेसच इकडे सावलीने खूप मोठा धमाका केलेला आहे. म्हणजे आता संध्याकाळची तर वेळ दिली आहे. आता सगळे सावलीने एकत्र जमवलेले आहे. ते सगळे प्रकरण करून झाले. देवाने बरोबर जुईला कडून आता सगळे पुरावे गोळा केलेले असतात. तिला बरोबर एका हॉटेलमध्ये घेऊन तिच्याकडून सगळं तिच्या मनात काय चाललं, तिचं आतापर्यंत कोण कोणाला फसवलं, कशा प्रकारे कोणाकोणाकडून काय गिफ्ट्स घेतले, सगळीकडे रेकॉर्डिंग करून सावलीच्या मोबाईलमध्ये सगळे पुरावे असतात. तर दुसरीकडे मात्र आता देवाने सावलीला सांगितलं असतं की सिस्टर, आता सगळं सेट झालं आहे, अगदी ऑल सेट. आता मात्र तू हे सगळ्यांच्या समोर सांगू शकतेस. आणि तुझ्यावरती ज्या माणसाने जे कोणी तुझ्या चरित्रावरती शिंतोडे उठवले ना, त्याला तू अगदीच त्याच्याच भाषेत धडा शिकू शकतेस. आता मात्र आपल्याला हे सहन होत नाही सिस्टर, त्यामुळे लवकरात लवकर याचा सगळा पर्दाफाश व्हायलाच हवा आहे. आता मात्र देवाने सांगितल्याप्रमाणे इकडे आता फायनली सावली घरी आलेली आहे. सावली घरी आलेली आहे. इकडे मात्र सारंगने सावलीवरती खूप विश्वास दाखवलेला होता आणि म्हणूनच सावलीला खूप मोठी उभारी भेटली होती. चला, कोणीतरी म्हणजे सारंग सर आपल्यावरती एवढा विश्वास दाखवत आहे आणि खरंच आपण त्यांच्या विश्वासास पात्र ठरायला हवं. आणि सगळे पुरावे आजचं सगळं प्लॅनिंग करून सगळ्याच्या समोर सत्य आणायला हवं. आणि म्हणूनच आता इथे सावलीने मात्र खूप मोठा धमाका करायचं ठरवलं. इकडे सावलीने सगळ्यांना बोलावले आहे आणि आता मात्र इकडे ऐश्वर्याला वाटतं की ही मूर्ख मुलगी काय करणार आहे. करून आता इकडे ऐश्वर्याच्या बरोबर सगळे जे सावलीने पुरावे असतात ते सगळे डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न केलेला असतो. यामध्ये ऐश्वर्या मात्र तोंडावरती पडलेली असते आणि यामध्ये काय तिला यश आलेलं नाही. इकडे सावलीचे पुरावे मात्र सगळेच सेफ आहेत आणि आता सावलीने सगळ्यांना बोलावलेले, इकडे सगळेच हजर झालेले आहेत. आता सावलीने बोलायला सुरुवात केली. सावली म्हणत असते, तिलोत्तमा मॅडम, मी तुमच्याकडून संध्याकाळपर्यंतची मुदत घेतली होती. मी हे सगळं कोणाला भेटले, कशामुळे भेटले, काय करत होते, माझा आणि त्या माणसाचं जो कोणी असेल त्याचं काय नातं होतं. तुमच्या सगळ्यांना खूप सारे प्रश्न पडलेले होते. पहिला तर ऐश्वर्या मॅडमना त्यांना माझा आणि तो जो कोणी असेल व्यक्ती त्याच्यावरती संशय होता. तर पहिल्यांदा मला त्याच्याशी क्लिअर करायचं आणि जे काय आहे ना स्पष्टपणे सांगायचे. आता सावली मात्र सांगायला लागते, म्हणते असते माझ्यावरती सारंग सरांनी विश्वास ठेवला, एवढा विश्वास दाखवला ते माझ्यासाठी पुरेसा आहे. कारण बाकीच्यांनाही विश्वास ठेवावं असं माझं म्हणणं नाही आहे, पण माझ्यासाठी सारंग सरांचा विश्वास हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आणि मोठा आहे. आता मात्र सारंगलाही खूप भारी वाटतं सावली आपलं एवढं कौतुक करते. तर इकडे सावली म्हणत असते, ऐश्वर्या मॅडम, तुम्हाला जो माणूस जो कोणी दिसला होता ना, तो दुसरा तिसरा कोणी नसून माझा मानलेला भाऊ, तो म्हणजेच देवा होता. देवा आणि मी एका कामानिमित्त आम्ही 2-3 दिवस झालं सलग भेटत होतो. पण आता तुम्हाला प्रश्न पडलेला असतील, नक्की काय काम आहे. इकडे मात्र ऐश्वर्या म्हणते, हो पडलेलाच ना, पडलेला प्रश्न. कारण तू एवढ्या रात्रभर तुझ्याकडे टाईम होता ना, म्हणजे एवढा दिवस होता, आता रात्र व्हायची म्हणा, तोपर्यंत तू काहीतरी स्टोरी रंगवलीच असशील ना, आणि ती स्टोरी आता तू आमच्यासोबत शेअर करणार असशील, हो ना सावनी, असं म्हणत ऐश्वर्या मॅडम एवढा उतावीळपणा बरा नाही असं सावली म्हणते. कारण तुम्ही जसा माझ्याकडे पुरावा नाही म्हणून मला पुरावा मागितला होता ना, तुमच्याकडे त्यावेळेस पुरावा होता, पण आता मी पुराव्याशिवाय बोलणार नाही. कारण मी तेवढी मुदत घेतली होती, कारण माझ्याकडे ठोस असे पुरावे नव्हते. पुरावे होते पण एवढे नाही की जे ठोस नव्हते, पण आता मी सगळे पुरावे घेऊन आलेले आहे. आता मात्र या ऐश्वर्याला वाटतं की नक्की या मूर्ख मुलीचे नक्की काय पुरावे आणले असतील. त्यालाही खूप मोठा धक्का बसलेला आहे. तर तिलोत्तमा आता म्हणत असते, मुली जे काय आहे ना ते स्पष्ट आणि लवकरात लवकर सांग. कारण तुला सांगितलेलं आहे की हे सगळं जर तुझ्यावरती आलं ना तर तू घर सोडून जायचं. आता मात्र सारंगला भीती वाटत असते, जर काही गडबड झाली असेल तर सावली हे पुरावे आजच्या सगळे
जे पाहिजे सगळ्यांना ते देऊ शकली नाही, तर स्वतःला सिद्ध करू शकली नाही, तर खरंच घर वगैरे सोडून जाईल की काय, म्हणून बिचारा सारंग मात्र भीतीने खूपच घाबरलेला आहे. तर सावली म्हणत असते, सारंग सर तुम्ही माझ्यासोबत होता, पण आज जे तुम्हाला मी सत्य सांगणार आहे त्या सत्याने मात्र खरंच घरात खूप मोठा कलह निर्माण होऊ शकतो. त्याच गोष्टीसाठी मी घरच्यांना काही सांगत नव्हते, पण इकडे मात्र ऐश्वर्या मॅडमनी माझ्यावरती नको नको ते आरोप लावले आहे आणि सगळं बोलायला, हे सगळं करायला त्यांनी मला भाग पाडलेला आहे. आता मात्र हे सांगितल्यावरती, हे पुरावे मी तुमच्यासोबत ठेवल्यावरती नक्की घरात काय होणार आहे, या सगळ्याला सर्वस्वी जबाबदार मात्र ही ऐश्वर्या मॅडम असतील. आता मात्र ऐश्वर्या शांत बसत नाही, म्हणत असते, मुली जास्त ओढू नकोस तू. आता तुले जे ना मेन मुद्दा आहे ना तो बोल ना. मुद्दा वेगळीकडे ठेवून तिसरीकडे हा विषय भरकटत नेऊ नको. तुझ्याकडे पुरावे आहे, स्वतःला सिद्ध करण्यासाठी ना ते पुरावे अगोदर समोर ठेव आणि नंतर ही व्यर्थ तुझी बडबड चालू ठेव. ती वायबड बडबड नंतर करायची. आता मात्र सावली तो व्हिडिओ प्ले करणार असते, म्हणत असते, देवा होता आणि तो सारंग सरांनाही माहीत आहे देवा कोण आहे. आता सारंग म्हणत असतो, हो आई मला देवा माहिती आहे, माझा चांगला मित्र आहे आणि सावलीचा भाऊ आहे, कारण सावली आणि दोघे एकमेकांना बहीण भावाच्या नात्याने पाहता. आता देवा नाही, इकडे जगन्नाथने आता देवाला मुलगा मानलेला आणि सावलीला त्याने सिस्टर मानलेला आहे, पण या सगळ्यांचा मात्र यावरती विश्वास बसत नाही. सावली म्हणत असते, तुम्हाला सांगितलं होतं राजकुमार सरांबद्दल, ते म्हणजे अमृता वहिनीशी बोलायला गेले त्यावेळेस मात्र ऐश्वर्या मॅडमनी मला हाताला धरून सगळ्यासमोर या गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. पण त्याच वेळेत जर या सगळ्याचा आवर घातली असती ना, तर आज हा दिवस आणि एवढं मोठं सत्य काही आज समोर आलं नसतं. आता मात्र राजकुमारचा हा विषय काढल्यामुळे तिलोत्तमा चिडते आणि म्हणते, परत तो विषय काढायचा नाही आहे मुली, तुला समजतंय ना, तू परत माझ्या मुलावरती असा आरोप करू शकत नाहीस. मी तुला त्याच दिवशी सांगितलं, शेवटचं आणि पहिलं सांगितलेलं होतं की माझ्या मुलावरती माझे संस्कार आहेत, त्यामुळे ते असे भरकटत जाऊ शकत नाही. पण इकडे मात्र सावलीने बरोबर सगळे पुरावे आणलेले असतात, त्यामुळे सावलीला काही घाबरायचं कारण नाही. आता मात्र म्हणत असते, सावली तिलोत्तमा मॅडम तुमचा हाच विश्वास मला मोडायला नको होता, पण संस्कारावरती कोणी बोट उचललेलं मला नको होतं, म्हणूनच मी सगळं बाहेरच्या बाहेर सॉर्ट आऊट करण्याचा प्रयत्न करत होते. पण हे सगळं ऐश्वर्या मॅडमने केलं आणि त्याच्यामुळे हे सगळं घरापर्यंत आणावं लागलं. तर मी देवाभाऊंच्या मदतीने हेच पुरावे गोळा करत होते. तर राजकुमार सर आणि ते जुली नावाची म्हणजे जुली मेहता हे दोघेजण सतत कंटिन्यू एका हॉटेलमध्ये भेटत होते आणि तुमच्याकडून जे राजकुमार सरांनी काल 50 लाखाची मागणी करत होते ना, ते त्यांना कोणत्याही स्वतःच्या पर्सनल कामासाठी पाहिजे नव्हते. तर जुलीने राजकुमार सरांकडे डायमंडचा नेकलेस मागितला होता. डायमंडचा नेकलेस देण्यासाठी त्यांनी तुमच्याकडून 50 लाख रुपये घेतले, पण तुम्हाला काय कारण दिलं, ते काय सांगितलं मला त्याचं काही एक माहीत नाही. आता ऐकून मात्र राजकुमार सावलीवरती ओरडायला लागतो. आणि तो असं, तू काय बोलतेस, मूर्ख आहेस का, जरा स्वतःला तरी समजते का, अगं तू काय बोलायला लागलीस, कोणावरती काय आरोप करते, स्वतःला तरी समजायला हवं की नाही. पण इकडे सावली म्हणत असते, राजकुमार सर मी तुम्हाला कालही वॉर्निंग दिली होती की तुम्ही जे करता ते खूप चुकीचं आहे. तुम्ही त्यावेळेस माझ्याकडून खूप मोठी मी गुन्हा केल्यासारखं माझ्यावरती ओरडलात आणि तुम्हाला मी सांगण्याचा समजवण्याचा खूप वेळा प्रयत्न केला होता. आता मात्र सगळ्या ह्या सावलीने या राजकुमारचं पितळ उघडं पाडलेलं असतं. म्हणजे आपल्या घरात ज्या दिवशी सगळा कार्यक्रम चालू होता, सगळी इकडे काही ना काही पदार्थ बनवण्याचं मग्न होते, त्यावेळेस तुम्ही जुलीशी बोलत होता, ते मी त्याच वेळेस ऐकलं होतं. पण मला सगळं पुराव्यानिशी सिद्ध करायचं होतं, कारण घरात कोणीही माझ्यावरती विश्वास ठेवणार नाही. इव्हन सारंग सरांनीही तुमच्यावरती विश्वास होता की तुम्ही असं काही करणार नाही. पण आता हे सगळं खोटं असणार, त्यामुळे मी सगळे पुरावे घेऊन आले. देवाने आता बरोबर जुलीकडून सगळे पुरावे रेकॉर्डिंग सगळी तिच्याकडून करून घेतलेलं असतं. चांगलाच तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकून बरोबर राजकुमार आणि तिचं काय होतं, काय चाललेलं होतं ते सगळं त्याने रेकॉर्डिंग करून या सावलीकडे दिलेलं होतं. मात्र सावलीने खूप मोठा धमाका केला आहे, म्हणत असे, तिलोत्तमा मॅडम तुम्हाला पुरावेच पाहिजे होते ना,
आणि मी आणि देवाभाऊ आमच्या दोघांच्या नात्यावरती यांनी आमच्या संशय घेतला. पण बघा, हे सगळं करण्यासाठी आम्ही भेटत होतो. देवाभाऊने मला हे सगळं मिळवून दिलं, पुरावे मिळवून दिले, म्हणून आम्ही फक्त दोघांनी एकमेकांना जवळ घेतलं होतं. तर त्याचा एवढा अर्थाचा अनर्थ केला की सगळ्यांसमोर मला असं घाणेरडा आरोप करून अगदी इकडे आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं होतं. आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो. सावली सगळ्यांना व्हिडिओ दाखवू लागते राजकुमारला, तर काय बोलावंसं काय समजत नाही. आता मात्र इकडे तिलोत्तमा एवढी भयंकर चिडली आणि म्हणत असते, तुझ्यावर मी एवढा विश्वास ठेवला होता राजकुमार, हे काय सगळं, काय सांग ना. तुझ्यावरचे काय संस्कार केले होते, अरे तू काय केलंस. या मुलीवरती मी विश्वास ठेवला नाही, एवढं ओढून ओढून सांगत होती. पण हिला सगळ्यांनी खोटं ठरवलं. तुझ्यावरती विश्वास ठेवला, पण तू काय केलंस, तू माझा विश्वासघात केला आहे. आता मात्र इकडे राजकुमारवरती तुटून पडल्यासारखं त्याच्यावरती सगळे प्रश्नाचे भडीमार करू लागले. बिचारी अमृता तर सुन्न नजरेने त्याच्याकडे पाहत राहते. तिला समजत नाही नक्की माझ्यात काय कमतरता होती की म्हणून त्यांनी मला फसवलं असेल, नक्की काय झालं असेल. आता मात्र इकडे अमृता शांत बसत नाही. या राजकुमारावरती प्रश्नांची भडीमार करू लागते. म्हणत असते, तुमचं जर वारंवार वागणं बदललं चालत होतं माझ्याशी, एवढे तुसटपणे एवढे रागीट वागत होता, या सगळ्याचं कारण हे होतं तर मला सावलीने सांगितलं होतं. मला सांगत होती, पण माझाही त्यावरती विश्वास बसलेला नाही आणि मला तिचं काहीतरी गैरसमज झाला असेल, पण हे सगळं हे असं होतं. आता मात्र सगळ्यांना खूप मोठा धक्का बसला आहे आणि ह्याच्यामुळे आता इकडे तिलोत्तमा मात्र खूप मोठी राजकुमारला शिक्षा देणार आहे आणि त्याला घराच्या बाहेर काढणार आहे. इकडे मात्र ऐश्वर्याचा खूप मोठा झालेला आहे. इकडे ऐश्वर्याच्या दात तिच्या घशात केले आणि सावलीने मात्र स्वतःला निर्दोष सिद्ध केले. इकडे आता तिलोत्तमा म्हणते, चांगलेच या ऐश्वर्यालाही चपराक लावायची. तिला म्हणत असते, ऐश्वर्या, अशा आपल्याला ठोस पुरावे नसल्याशिवाय कोणाच्याही चारित्र्यावर असे शिंतोडे उडवू नये. आणि खरंच मी तुला जे समजले होते ना, खरंच वरचीवर तुझं वागण्यामध्ये खूप बदल होत चालला आहे. वरचीवर तुझे हे कारस्थान काढायला लागले आहे. वेळीच तुझ्या वागण्याचा आवर घाल, नाही तर तुझ्यावरही अशी घराबाहेर जाण्याची वेळ लवकरात लवकर मला आणावी लागेल. नको. मात्र इकडे सगळं ऐकून ऐश्वर्याला तर धक्काच बसला. तर दुसरीकडे या राजकुमारचं प्रमोशन तर गेलं खड्ड्यामध्ये, पण दुसरीकडे त्याला घराच्या बाहेर मात्र जावं लागेल. तर आता सावली ही तिलोत्तमा या दोघींचं छान गोड असं नातं आपल्याला पाहायला भेटणार आहे. इकडे तिलोत्तमा मात्र आता सावलीची माफी मागणार असते आणि तोपर्यंत सगळे तिला गिल्टी वाटायला लागते आणि म्हणूनच आता इकडे सावली आणि तिलोत्तमा या दोघांचं खूप छान बॉन्डिंग आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर नक्की पुढे मालिकेत कशा प्रकारे हे सगळं होणार आहे, कशा प्रकारे तिलोत्तमा आणि सावली सून म्हणून स्वीकारणार आहे का, इकडे सावली आणि तिलोत्तमा या दोघींचं छान नातं बनणार आहे, आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन हे तुम्हाला येतील. आणि हो प्रेक्षकांनो, माझ्या या नवीन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.